हां येते. झालं काय लावलं. अरे हे पुंडलिक वरदेहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सभा संतान की जय. थोडी पुढे सर, इकडे पुढे सर का पुढे सर का पुढे. पहा आज कोणती एकादशी. हां पहा, तुम्हाला माहीत आहे मला माहीत नाही. मी किती येडा माणूस आहे. आज पुत्रदा एकादशी. एकादशीच्या निमित्तानं ऐन वेळेवर हा कार्यक्रम जाहीर झाला नाही काय. म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण जमलो. अजून यायचे आहे. त्याला 8 वाजेचा टाईम दिला तर आता 8:10 झाले. जाऊ द्या, गैरहजर काही घेणं नाही. पहा आज या ठिकाणी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांनी जे आनंद लहरी नावाचं लेखन केलेलं आहे त्यामधलाच हा भाग आपल्याला या ठिकाणी सत्संगाच्या रूपानं घ्यायचा आहे. पहा, ओम नमो सच्चिदा घना, ओम नमो सकळ सुखाचिया निधाना, ओम नमो परात्पर निर्गुणा जगज्जीवना मूळ बीजा. काय आता जे ओंकार स्वरूप आहे हे ओंकार स्वरूप म्हणजेच गणेश. म्हणजे अकार उकार मकार अर्धमात्रिका आणि तिच्यावर असलेलं टिंब हे ओंकार स्वरूप जे आहे हेच गणेशाचं रूप आहे. गणेश, गणपती आणि ओंकार हे एकमेकापासून अलग नाही. कारण तो सर्व देवकणांचा कोण आहे? देव आहे. देवाचा देव म्हणजे गणपती, म्हणून त्याला ओंकार म्हटलेला आहे. हा त्रिकालबाधित आहे. त्रिकालबाधित म्हणजे भूत भविष्य वगैरे जे काय आहे हे सर्व माहीत असणारा सत्य आहे. त्याच्यानंतर स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य म्हणजे जसाचा त्याचा नाश होऊ शकत नाही. आणि चैतन्य स्वरूप आहे, आनंद घन आहे. अशा ओंकार स्वरूप परमात्म्याला माझा नमस्कार असो. अशा प्रकारे एकनाथ महाराजांनी ओंकार स्वरूप गणपतीला काय केलेलं आहे? नमन. कारण कोणतंही लिखाण करायचं असलं तर सर्वात पहिले कोणाला नमन करत असता? गणपतीला, त्याच्यानंतर सरस्वतीला, त्याच्यानंतर मग भगवंत पुढे राहिला. बरोबर आहे, देव पुढे. सर्व सुखाचे निजगर असणाऱ्या श्रेष्ठ आणि सुखरूप ओंकार स्वरूप परमात्म्याला नमस्कार असो. नाही काय. सर्व जगाचे जे जीवन
सारं जगाचं जे जीवन म्हणजे सर्व जग ज्याच्या सत्तेनं जगून राहिले, जीवन जगून राहिले नाही काय, जो सर्व जगांचे जीवन आणि नामरूपात्मक वस्तूचं जे मूळ आहे ते बीज म्हणजेच ओंकार स्वरूप गणेश, बरोबर आहे. अशा श्रीगुणरहित त्रिगुणरहित ओंकार स्वरूप परमात्म्याला मी नमस्कार करतो. सर्व चराचरामध्ये व्यापून असणाऱ्या ओंकार स्वरूप परमात्म्याला नमस्कार केलेला आहे. हे आनंदकणा, आनंदालाही तुझ्यामुळे आनंद आहे. काय? आनंदालाही तुझ्यामुळे आनंद आहे म्हणजे तो आनंदाचा आनंद आहे. तो आनंदाची प्राप्ती करून देतो, कारण जो तू सर्वांचे पालनपोषण करतो तोच तू सर्व लोकांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट आहे, बरोबर आहे. अव्यक्त म्हणजे जो कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. अव्यक्त म्हणजे न दिसणारा नाही काय, कोणत्याही प्रमाणाला तो विषय होत नाही. अशा श्रेष्ठ व्यापक परब्रह्मस्वरूप ओंकारमय परमात्म्याला मी नमस्कार करतो. अशा प्रकारे कोण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पहिले ओंकार स्वरूपाला नमस्कार केलेला आहे. हे सर्व देवांच्या आदिदेव आहे. पहा, सर्वांचा आदिदेव गणेश, कारण तो ओंकार स्वरूप आहे. आदिपुरुष गणेश. उत्पत्ती स्थिती आणि लय, उत्पत्ती स्थिती आणि प्रलयरहित असा जो ओंकार स्वरूप आहे तो प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे. ओंकार आणि परब्रह्म स्वरूप परमात्मा याच्यात फरक नाही. बा, गणपती आणि ओंकार आणि परब्रह्म याच्यामध्ये फरक नाही, ते सर्व एकच आहे. बसा. हे ओंकार स्वरूप सर्वश्रेष्ठ परब्रह्म तुझे मूळ स्वरूप दृष्टीने पाहिले असता, दृष्टी म्हणजे तुझ्या स्वरूपाचा दिव्य निजानंद सामावला जात नाही, बरोबर आहे. भगवंताला जर असं पाहिलं म्हटलं डोळ्यानं तर तो जो आनंद आहे हा आनंद आपल्या डोळ्यामध्ये सामावल्या जात नाही. म्हणजे या साध्या भोकऱ्या डोळ्यानं आपण भगवंताला पाहू शकत नाही, कारण चर्मदृष्टी आहे, बरोबर आहे. चर्मदृष्टी हे काय आहे? जळ आहे. जळ म्हणजे दगडासारखी. चर्मदृष्टीनं आपण त्या भगवंताला पाहू शकत नाही. मग दृष्टीमध्ये तुझ्या स्वरूपाचा दिव्य निजानंद सामावला जात नाही, कारण तो आनंद अलगच असते. त्या निजानंद स्वरूपाच्या प्राप्तीने मी अंतःकरणातून अगदी निर्भय झालेलो आहे. तो निजानंद मला मिळाला, तो आनंदाची प्राप्ती मला झाली, म्हणून मी मनातून निर्भय झालो. आता मला कोणत्याच प्रकारची भीती राहिलेली नाही. आणि निर्भय झाल्यामुळे माझ्या सर्व जन्ममरणाच्या गाठी तुटून गेल्या. मनुष्य निर्भय जेव्हा होतो, ज्यावेळी त्याच्या जन्ममरणाच्या गाठी तुटून जातात तेव्हा तो निर्भय होतो. मग गाठ कुठे आहे? जन्ममरणाची गाठ कुठे आहे? बेंबीच्या देठाजवळ. हे बेंबीच्या देठाजवळ जन्ममरणाची ही जर अशीच राहिली, असाच जन्माला आला, असाच मेला, बरोबर आहे, त्या जीवाचा उद्धार होत नाही. त्याच्या जन्ममरणाच्या गाठी कधीही सुटणार नाही. म्हणून भगवंताकरता थोडंसं हसायला पाहिजे. कोणाला? भगवंताला. अरे हसू आलं तर जन्ममरणाच्या गाठी सुटतील. सांग राधे, तुम्हाला सांगत होता, सांग राधे कुणा संग हसली ग, तुझ्या वेणीची गाठ कशी सुटली ग. सांग राधे कुणा संग हसली ग, तुझ्या वेणीची गाठ कशी राधे तू सांग कोणा संग हसली. आता राधा कोणा संग हसलीशी? ज्या वेळेस तो भगवंत आतमध्ये स्थानापन्न झाला, बरोबर आहे, राधेच्या, त्यावेळेस त्या
राधेला हसू आलं. राधेला हसू आलं, तिला नवल वाटलं, तिला आनंद झाला आणि त्या आनंदाबरोबरच काय झाल्या, ही गाठ सुटली. म्हणजे वेणीची गाठ कधी सुटते? हे 3 बंद आहे इथं, 3 बंद. उडियाना बंद, जालंधर बंद, मूळ बंद. किती बंद आहेत? हे बा, उडियाना बंद, जालंधर बंद, मूळ बंद. किती आहे? आम्ही वेणी घालतो, किती फरदळं असतात. हा, असं 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 आणि मग शेवटी आपण काय पाडतो? त्याला गाठ पाडतो. वाता गाठ पाडायची काही जरूरत नाही, पण आम्ही काय करतो? त्याला गाठ पाडतो. ती गाठ काही सुटत नाही. तसंच हे 3 बंधाची गाठ इथं मारलेली आहे. बरोबर आहे. मुलगा जन्माला आल्यानंतर आईचं आणि तो कसे असतात? दोन्ही हे जीव हे एकरूपच असतात. बरोबर आहे. पण काय होते? तो परमात्मा स्वरूपाशी काय असतो? त्यावेळेस एकरूप असतो. परंतु त्याचं नाळं खांडलं की तो भगवंतापासून दूर जातो. तिथंच ते गाठ मारली जाते. बरोबर आहे. मग एकदा गाठ ती एकदा बसली की ती लवकर तुम्ही कीर्तन करा, प्रवचन करा, पारायण करा, सप्ते करा, तीर्थयात्रा करा, दान करा, हे करा, ते करा, काहीही केलं तरी ही गाठ सुटत नाही. लक्षात, काहीही केलं तरी ही गाठ सुटत नाही. बरोबर आहे. मग ही गाठ कशाने सुटेल? गुरुकृपेशिवाय ही गाठ सुटत नाही. तुम्ही अवस्थेला बसता, दणका कुठं बसतो? कुठं बसते? अनुभव का बिना अनुभव? अनुभवाच्या गोष्टी आहे. मग परमार्थ बिना अनुभवाचा का अनुभवाचा? आणि जगामध्ये कोणता परमार्थ सुरू आहे? चालला देवदेव, चालले देवदेव. अरे आतापर्यंत कोणत्याच साधूनं यूट्यूबवर सांगलं नाही अष्टसात्विक भावाचं वर्णन. अष्टसात्विक भावाचं वर्णन सांगितलेलंच नाही. आत्ता आपल्या काळापासून, श्रीपाद बाबाच्या काळापासून आत्ता हे मोठे मोठे साधू अष्टसात्विक भावाचं वर्णन करून राहिले. मी कालच यूट्यूबवर 2 साधूचं अष्टसात्विक भावाचं वर्णन सांगितलं. अरे अष्टसात्विक भावाचं वर्णन तुम्ही सांगून राहिले, पण प्रत्यक्षात तुम्ही ज्याला शिष्य करतात किंवा साधक बनवतात, प्रत्येक जीव तुमच्याकडे जर आल्यानंतर तुम्ही त्याच्या ठिकाणी असलेलं जी गाठ आहे हे सोडवू शकता का? अष्टसात्विक भावाचा अनुभव त्यांना आणू देऊ शकता का? मग का चालले यूट्यूबवर अष्टसात्विक भावाचं वर्णन? कठीण आहे वा. त्याला धिंगाणा सुरू आहे. अष्टसात्विक भागाच्याकडे माहीतही नव्हतं. आत्ता कुठं माहीत व्हायला लागलं याच्यामुळे. कारण आपण हमेशा करता काय करतो? अष्टसात्विक भावाचं वर्णन करतो. श्रीपाद बाबाचे जेवढे अधिकारी पुरं आहे अष्टसात्विक भावाचं वर्णन करतात. आता त्याचं पाहून हे सुद्धा वर्णन करायला लागले. पाहून बरोबर आहे की नाही? पहिले काय नाही सांगितलं तुम्ही? 50-70 वर्षाच्या अगोदर, 100 वर्षाच्या अगोदर तुमच्या परंपरेत नव्हतं का ते? मग कानी जगाला सांगितलं? कारण त्यांच्याजवळच नव्हतं. पिछेशी आई आगे दटाई. हा काय म्हणतो? चाललं पुढे जाऊ द्या. मग काय सांगितलेलं? त्यामुळे गाणं समजलं का? वेणीची गाठ कशी सुटली? आता काही पुढे सांगत नाही. त्यामुळे माझ्या सर्व जन्ममरणाच्या गाठी काय झाल्या? तुटून गेला. हे श्री गुरु परब्रह्मा, गुरुला म्हणजे हे श्री गुरु परब्रह्मा म्हणजे परब्रह्म हा सद्गुरू रूपच आहे. कारण परब्रह्म हा आदिनाथच आहे. परब्रह्म हा भगवान शिवच आहे. बरोबर आहे. मग प्रश्न असा आहे, मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु परंपरा सांगितली. बरोबर आहे. मग हे श्री गुरु परब्रह्मा का म्हटलं असेल? गुरु परब्रह्मा म्हणजे तो गुरुच कोण आहे? आता आपण तोडानं म्हणतो ना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, नुसतं म्हणायची गोष्ट आहे काय? नाही. मग जे गुरु आहे ते गुरु परब्रह्म स्वरूप आहे.
कारण त्यांचे गुरु परब्रह्मस्वरूप, त्यांचे गुरु परब्रह्मस्वरूप, त्याचे गुरु असं करता करता मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तिथून आहे. तिथून मग काय भगवान शिव. आणि भगवान शिवानं काय केलं, भगवान शिवाला म्हणजे बोलता यावं म्हणून भगवान शिव झाले. आहे ते स्वतः परब्रह्मच, मग तुम्हाला हे ज्ञान देता यावं म्हणून साकार रूपानं अवतरले भगवान शंकर. आणि त्यांनी सर्वात पहिले हे कोणाला दिला, अनुग्रह दिला, कोणाला दिला, शक्तिपात कोणावर केला, सर्वात पहिले शक्तिपात महाविष्णूवर केला. आणि मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. म्हणजे तुमचे जे असलेले गुरु, हे गुरु म्हणजेच कोण आहे, हा चालत कुठून आलं, चालत कुठून आलं, तुमच्या गुरुपासून. तिथून चालले 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 शेवटी कुठं पोहोचले, बरोबर आहे. म्हणजे हे गुरु कोण झाले, मग परब्रह्मच झाले. समजून राहिलं काय, समजून राहिलं काय. हां इकडे या तुम्ही, सर तू सर पुढे, सर सर इथं इथं सर पुढे सर. हां 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 सर काय हां 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 हे श्री गुरु परब्रह्मा, हां माझ्यावर तुझी कृपादृष्टी पडता क्षणीच माझ्या पोटामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येणे आणि मरणे हा जो जीवरूपी अज्ञानाचा बंध होता, हा काय झाला, नाहीसा झाला. म्हणजे जन्ममरणातून सुटका झाली, म्हणजे मी मुक्त झालो. अशी जी बंध आणि मुक्तीची अटीतटी, बरोबर आहे, घुसून बसली होती, ती घाईघाईने पळाली आणि मी पूर्णपणे निघून गेली. जन्ममरणाचा माझा फेरा काय झाला, पूर्णपणे नाहीसा झाला. हे भगवंता, तुझे निजस्वरूप पाहिले असता, कोणाचं, भगवंताचं निजस्वरूप पाहिलं असता तेथे बद्ध आणि मुक्त या दोन्ही कल्पना नाहीत. निजस्वरूपाच्या ठिकाणी, बरोबर आहे, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारच्या बद्ध आणि मुक्तता ह्या नाही. बद्ध आणि मुक्तता हे फक्त जीवाच्या ठिकाणी आहे. बद्ध म्हटलं तर मुक्त आलाच, मुक्त म्हटलं तर बद्ध आलाच. अरे दिवस म्हटलं तर रात्र, रात्र म्हटलं तर दिवस, सकाळ म्हटलं तर संध्याकाळ, संध्याकाळ म्हटलं तर सकाळ. तसं बद्ध म्हटलं म्हणून मुक्त आला, मुक्त हा शब्द उच्चारावा लागला. मुक्त म्हटलं म्हणजे बद्ध हा शब्द उच्चार. वास्तविक पाहता परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी बद्धताही नाही आणि मुक्तताही नाही. कारण तुझे स्वरूप जाणल्यावर तूच सर्व देहामध्ये व्यापक आहे. तू सर्व देहात व्यापक आहे. अरे ते परब्रह्मच या देहामध्ये व्यापक आहे. तुम्ही सर्वच परब्रह्म स्वरूप आहात. जीव ब्रह्म ना परहा, म्हणजे जीव हाच ब्रह्म, जीव हेच ब्रह्म आहे. आणि अनाशेच भाग्यानं तुम्हाला मिळालं म्हणजे तुम्ही आता जीव राहिले नाही. वास्तवात प्रत्येक जीव हा कोण आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. आणि ब्रह्मस्वरूप असल्यामुळे ब्रह्मस्वरूप या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणजे सर्व देहामध्ये ब्रह्मच आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. 184 योनी पहा तुम्ही, सर्व ब्रह्मस्वरूपच आहे. कारण त्याच्या सिद्धा एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही. जसे आनंदाच्या डोहामध्ये आनंदाचे तरंग उमटतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची आनंदाचे डोही. म्हणजे तो आनंद, आनंदाचा आनंद तोच आहे. बरोबर आहे. आनंदाच्या डोहामध्ये आनंदाचे तरंग काय असतात, उमटत राहतात. तसा तूच सर्व भूतामध्ये तरंग रूपानं व्यापला.
ते भगवंत, तो भगवंत प्रत्येकाच्या आतमध्ये तरंग रूपानं व्यापलेला आहे. म्हणजे तुम्ही कोण झाले? तुम्ही ब्रह्मस्वरूपच आहात, तुम्ही देवच आहात, तुम्ही भगवंतच आहात. नाही म्हणायची सोय नाही, कारण ते आत्मतत्व तुमच्या आतमध्ये ओतप्रोत भरले आहे. तुमच्या आतमध्ये जो आत्मा आहे, हा आत्माचं परमात्मा स्वरूप आहे, हा आत्माचं ब्रह्मरूप आहे. बरोबर आहे? हां, मग तुम्ही ब्रह्मरूप नाहीत का? आहे, बरोबर आहे. तुम्ही सर्वजण ब्रह्मरूप नाहीत का? मलकापुरातले पूर्णच्या पूर्ण 1 लाख लोक ब्रह्मरूप नाहीत काय? आहे, ब्रह्मरूप आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये ते ब्रह्म ओतप्रोत भरलेलं आहे. पण मग ते जीव का झाले मलकापुरातले? का? कारण त्यांना त्यांच्या आत्मस्वरूपाची ओळख नाही, म्हणून ते जीव राहिले. तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपाला ओळखलं म्हणून तुम्ही ब्रह्मरूप झाले. फरक कळला? नाही तर जीव आणि ब्रह्म दोन्ही एकच आहे. बरोबर आहे. जशी बंधमुक्तीची कहाणी स्वप्नात ऐकली असावी आणि झोपेतून जागे झाल्यानंतर स्वप्न निघून गेले की कोणतीही त्या कहाणीला खरे मानणार नाही. अरे, स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्न पडते, स्वप्न पडल्यानंतर तेच स्वप्न आपल्याला खरं वाटते. केव्हा खरं वाटते? जोपर्यंत आपण स्वप्नात असतो तोपर्यंत ते स्वप्न आपल्याला खरं वाटते. पण सकाळी जाग आली की खोटं. खरं का खोटं? खोटं. जागल्यानंतर ते स्वप्न कसं वाटते आपल्याला? खोटं वाटते. मग खरं माणसानं काय ते स्वप्न नाही, कारण ते खरं नाही. स्वप्नामध्ये आपण असताना ते स्वप्न आपल्याला खरं वाटते, पण जाग आल्यानंतर तेच स्वप्न आपल्याला खरं वाटत नाही. बरोबर आहे. तसंच जन्मल्यापासून मरेपर्यंत हे एक स्वप्नच आहे. काय? जन्मल्यापासून मरेपर्यंत हे स्वप्नच आहे. परंतु या स्वप्नालाच आम्ही खरं मानून राहिलो. मग हे स्वप्न जर नाहीसं करायचं असेल तर गुरुकृपेशिवाय हे स्वप्न नाहीसं होणार नाही आणि आम्हाला खरी खरी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणची जाग येणार नाही. बरोबर आहे. त्याचप्रमाणे अज्ञाननिवृत्तीपूर्वक स्वस्वरूपाची जाग आल्यावर आहे, स्वस्वरूपाची जाग आली, मी आत्मा आहे हे कळलं की बंध आणि मुक्त शिल्लकच राहत नाही. बंध आणि मुक्त शिल्लकच राहत नाही. मग तुम्ही बंध का मुक्त? तुम्ही बंध का मुक्त? बोलत जा. अरे बोला ना, तुम्ही बंध का मुक्त? मुक्त. कधी का मुक्त? अरे आता काय कठीण काम झालं. तुम्ही बंध आहे का मुक्त आहे? मुक्त. लक्षात घ्या, लक्षात घ्या. तुम्ही बद्धही नाही आणि तुम्ही मुक्तही नाही. आता तुम्ही म्हटलं की मी मुक्त आहे, बरोबर आहे. आता मुक्त आहे का म्हटलं? बद्ध आहे म्हणून मुक्त आहे, बरोबर आहे. दिवस आहे म्हणून हे कळलं काय? हां, बद्ध आहे म्हणून मुक्त आहे. त्या मुक्ताला बद्ध हा शब्द लावला म्हणून तुम्ही म्हणता मी मुक्त आहे. अरे, मुक्तही नाही बद्धही नाही. आम्ही नित्यमुक्त जाऊ, आम्ही नित्यमुक्त जाऊ. किती जन्म घेतले, जन्म घ्यायचं तर कामच नाही. ज्यावेळी सद्गुरूच्या कृपेचा बोध प्राप्त झाला, ज्या वेळेस तुम्हाला गुरुची कृपा झाली, नाम मिळालं नाही काय, तुम्हाला अनुग्रह मिळाला, तुम्हाला बोध मिळाला, त्याच वेळी अज्ञानाचा अनुवाद म्हणजे अज्ञानामुळे प्रतीतीला येणारे जे वर्णन करणारे स्वर्ग आणि नरक हे दोन्ही बंद खलास झाले. खलास, काहीच नाही राहिलं. गुरुची कृपा झाली, गुरुकडून नाम मिळालं, तुमच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले, तुम्हाला अवस्था झाली, तुम्हाला आत्मस्वरूपाची ओळख झाली आणि तुमच्या ठिकाणी असलेलं अज्ञान नष्ट झालं, नाहीसं झालं.
म्हणजेच याचा अर्थ स्वर्ग आणि नरक हे जे दोन बंध आहे, हे बंध काय झाले, खलास झाले. आणि अंतर्बाह्य सर्व एक ब्रह्मच व्यापून राहिले. सर्व ब्रह्मच आहे, सर्व ब्रह्म आहे, सर्व देव आहे. तुम्ही सर्व परमात्माच आहे, तुम्ही सर्व देवच आहात. नाही म्हणायची सोय नाही. पण इथं बसणारा काय म्हणतो, हा हे याला काय समजते, अरे फोत्र्या तोंडाचे, हा हे सर्व देव आहे, याच्याशी चांगला बोल. हा जसं इथं बसणाराला देव कळलं, असं बाकीच्यांना सुद्धा देव कळायला पाहिजे का नको? का नुसतं आपला आपला टेंबा मारायचा आणि कीर्तन प्रवचन करत राहायचे? हां, अरे जसा तू आहे तसं त्याला कर, नाही तर प्रवचनही करायचं नाही, कीर्तन करायचं नाही. बांध बिलकुल. का चालले पैसे कमवणं? हां, कोट्यावधीची इस्टेट करा, अब्जावधीची इस्टेट जमा करा, मोठे मोठे आश्रम बांधा, काय फायदा त्याचा? कोणाला मुक्त केलं का तुम्ही? आणि मुक्त करणारा कधी म्हणतच नाही मी मुक्त केलं, कधीच नाही म्हणत. तो फक्त अनुभवाला आणून देतो, ए बाबा रे तुम्ही मुक्तच आहात. बरोबर आहे. सगुण म्हणजे गुणांनी युक्त, सगुण म्हणजे गुणांनी युक्त, आणि निर्गुण म्हणजे गुणरहित. आता विठ्ठलाची मूर्ती सगुण का निर्गुण? विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरची सगुण का निर्गुण? आता विठ्ठलच नाही इथं तर काय सांगू तुम्हाला. हां, सगुण का निर्गुण? अरे बोला ना. हां, सगुण. विठ्ठलाची मूर्ती कशी आहे? सगुण आहे. हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे आहे, अमुक आहे, टमुक आहे का नाही? आणि मर्यादा आहे, 3.5 हाताची मूर्ती. सगुण का निर्गुण? सगुण आहे. बरोबर आहे. मग हरिपाठात काय आहे? हां, सगुण भजता निर्गुण पावले. बरोबर आहे. मग नामदेवाच्या समोर विठ्ठल होता की नाही? प्रत्यक्षात नामदेवाच्या समोर विठ्ठल होता. सगुण होता का निर्गुण होता? सगुण होता. प्रत्यक्ष त्याच्याशी बोलत होता. कोण? विठ्ठल. भगवंताला पटलं, अरे देवा तू तर माझ्या समोर आहे, एवढी सगुण मूर्ती, बापा साऱ्या जगामध्ये ओतप्रोत असलेली सगुण मूर्ती तर माझ्या समोर आहे, तू माझ्याकडे आहे, माझ्या जवळच आहे तू, नाही काय? माझं संरक्षण करतो, माझ्याबरोबर खातो पितो, माझ्याशी गप्पा करतो, तू तर सगुण माझ्याकडे असल्यावर मला त्या विसोबा खेसरकडे कशाला पाठवतो? आहे का नाही? पण भगवंताने स्वतःच आपल्या तोंडानं काय केलं? अरे माझी हे सगुण मूर्ती आहे, आज आहे उद्या नाही, खलास राहणार नाही. किती दिवस? सगुण बसता बसता निर्गुणामध्ये तू जा. त्यावेळी विसोबा खेचरकडे मी फक्त या मूर्तीतच नाही, सगुण मूर्ती जेवढ्याच मूर्तीत नाही, तर मी साऱ्या ब्रह्मांडात साऱ्या जगात मी ओतप्रोत भरलेलं आहे. आणि तोच अनुभव आणून देण्याकरता विसोबा खेचरला शरण गेला. कोण? नामदेव. तिथे जाऊन पाहत होतं प्रत्येच्या पायाखाली पिंड, चारी बाजूनं पाय धरून ओढले, चारी बाजूनं, तरी तिथं पिंडच नाही काय? आता विठ्ठलानं सांगलं नाही म्हणेल काय? मग घेतला अनुग्रह. मग त्याला सर्व व्यापकत्व कळलं की अरे बाबा भगवंत फक्त त्या मूर्तीतच नाही, सगुणामध्येच नाही, तर हे सर्व निर्गुण स्वरूप भगवंताचंच आहे. त्याच्याशिवाय एवढीशी सुद्धा जागा शिल्लक नाही. मग ते परब्रह्म शब्दाच्या पलीकडे असल्यामुळे शब्द तिथपर्यंत जात नाही. ब्रह्म असा शब्दाच्या पलीकडे. कितीही बोंबलले या तोंडानं, शब्द तिथपर्यंत पोचत नाही. शब्द कुठपर्यंत? हे बा, या तोंडातला शब्द तुमच्या कानात जातो, बरोबर आहे. हां, शब्द हा तोंडातून निघतो, पण खरा शब्द कुठून येतो? खरा शब्द कुठून येतो? बेंबीच्या इथून पराशब्द. म्हणजे मी जे बोलतो ही वैखरी वाचा, ही गळ्यामध्ये असलेली मध्यमा आणि इथं असलेली पश्चंती आणि बेंबी जवळ असलेली परा. तर भगवंत त्या परेच्या पलीकडे आहे, परीच्या पलीकडे.
आणि तिथून शब्द निघतात. तिथून हे आता मी बोलून राहिले ना, हे शब्द तिथून निघून राहिले. कारण तो पलीकडे आहे, परीच्या पलीकडे आहे आणि शब्द तिथून निघून राहिले. अरे शब्द तयार व्हायच्या आत तिथं अगोदरच शब्द तयार असतात आणि ते शब्द निघतात, कारण तो परीच्या पलीकडे आहे. मग तिथून ते इथं येतात परेमध्ये, मग इथं येतात, मग इथं येतात आणि मग तोंडातून बाहेर पडतात. हे समजलं, कळलं? हां, शब्द नुसते तोंडातच नाही, शब्द कुठून निघतात, खरं मूळ ठिकाण त्याचं परेच्या पलीकडे. हां, कारण हे जे ते परब्रह्म कसं आहे, शब्दाच्या पलीकडे असल्यामुळे ते शब्द तेथपर्यंत जात नाही व ते शब्दाचे मौन पडते. बोलायला गेलं तर शब्दाचे मौन पडते, आपोआपच मौन पडते. अशी वेळ येते की तिथं शब्दाचं मौन पडते, शब्दसुद्धा बोलल्या जात नाही, शब्दसुद्धा शिल्लक राहत नाही. त्याचा तुम्हाला अनुभव आला काय? अनुभव आला? अनुभव आला की नाही प्रत्येकाला? हां, कारण तिथं शब्दच राहत नाही. हां हां, अशा स्थितीत गुण अगुण कोठे उरून राहतील? तिथं गुणही नाही आणि अगुणही नाही, सगुणही नाही, निर्गुणही नाही. हे श्रीहरी गुरुदेवा, तुझी इच्छा असणारी, काय तुझी इच्छा असणारी जी माया शक्ती. आता माया म्हणजे कोण? भगवंताची असणारी इच्छा. ही कोण आहे? माया आहे, नाही काय? तुझी इच्छा असणारी जी माया शक्ती आहे, तिनं काय केलं? अनंत ब्रह्मांडाची रचना केली. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश, अनंत ब्रह्मांडाची रचना केली. कोण? त्या मायाशक्तीनं. मायेनं अनंत, एकच ब्रह्मांड नाही, एकच ब्रह्मांड नाही, सांगू काय? उंबर आहे, उंबर. उंबर फोडलं, उंबराला उंबर किती असतात? बाबा काही अंदाजा काय? एक उंबर फोडलं किती आमची चिलटं बाहेर येतात, चिलटं. ते एक उंबर, त्या चिलट्याच्या दृष्टीनं ब्रह्मांड, बरोबर आहे? मग मग किती उंबरं असतात? बाबा चिलट्याच्या दृष्टीने ब्रह्मांडच ब्रह्मांड. तसंच हे जे आहे ना, पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश, हां, हे मायाशक्तीनं निर्माण केले. आणि याच्यामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, अनंत ब्रह्मांड आहे. अनंत, समजलं? जशी संतती नसणाऱ्या स्त्रीची संतती असावी. काय उदाहरण पहा, किती सुंदर आहे. संतती नसणाऱ्या स्त्रीची संतती असावी. घ्या, भाषा कळली? भाषा कळली का सर्वांना? स्त्रीला संततीच नाही, स्त्रीला मुलगाच नाही, आणि तुम्ही होऊन राहिले आहे. खरं का खोटं? अरे नाहीच ना, पण तुम्ही काय म्हणून राहिले आहे. जसे निसंतान स्त्रीच्या संपत्तीचे अस्तित्व नसते, नाही काय, तसे तुझ्या सत्तेला घेऊन मायाशक्तीने मिथ्या ब्रह्मांडाची रचना केली. स्वतः परब्रह्मानं, स्वतः त्या परमात्म्यानं काय केलं? मायेची, आपल्या इच्छाशक्तीनं मायेची निर्मिती केली. त्या मायेची निर्मिती केल्यानंतर अनंत ब्रह्मांडाची निर्मिती केली आणि त्याच्यानंतर पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश या पंचमहाभूतांची रचना केली मायेनं. भगवंतानं नाही, तो रिकामा नाही निर्माण करायकरता. निर्माण कोणी केलं? मायेनं. हां, त्यांनी निर्माण केलं. तो निष्क्रिय आहे. अरे ब्रह्म कसा आहे? निष्क्रिय आहे, काही घेणं देणे नाही त्याला. अच्छा, किती आले आणि किती गेले, किती योग झाले, किती प्रलय झाले, किती महाप्रलय झालं, तरी तो जसाच्या ठोंब्या. कोण? ब्रह्म, तो परमात्मा जसाच्या तसाच. मग हे काम कोणाचं? कोणाचं?
मायेचं आहे. पण ती एकटी करते काय? कारण ती कशी आहे? कशी आहे ती? जळ आहे, दगडासारखी जळ आहे ना जळ. हां, पण कोणाच्या साहाय्यानं करते? पण तो म्हणते मी आहे म्हणून हे करून राहिले. मी नसलो तर हे जळ आहे. या मायेला काय किंमत आहे? आणि कोण हुंगते? कोणाला? मायेला. अरे माझ्या पुढे कामं करते ही. हां, भाषा करून राहिली काय? हां, मग अशा प्रमाणे मायाशक्तीने काय केलं? मिथ्या ब्रह्मांडाची, मिथ्या म्हणजे खोट्या ब्रह्मांडाची आणि पंचभूताची रचना केली. वास्तवात ब्रह्मांडच नाही आणि पंचमहाभूतच नाही. हे सर्व मिथ्या, हे सर्व खोटं आहे परमात्मदृष्टीनं. पण आम्ही त्याला खरं मानून राहिलो. ही सर्वात मोठी चूक. जसं स्वप्न असते, जाग आल्यावर स्वप्न नाहीसं होते, तसं जन्मल्यापासून आतापर्यंत हे मोठं स्वप्न आहे. बरोबर आहे? एकदा मेला की काय आहे? स्वप्नच आहे. हां, हे अनंत ब्रह्मांड निसंतान स्त्रीच्या संततीप्रमाणे अस्तित्वहीन आहे. म्हणजे अस्तित्व रहित आहे, म्हणजे त्याला अस्तित्वच नाही. कोणाला? या अनंत ब्रह्मांडाला अस्तित्वच नाही, काही अस्तित्व नाही. आणि आम्ही त्याला अस्तित्व आहे म्हणतो, कारण डोळ्यानं प्रत्यक्षात आम्हाला दिसते म्हणून अस्तित्व आहे म्हणतो. हां, येथे फक्त तुझीच अस्तित्व आहे. या ठिकाणी फक्त त्या ब्रह्माचंच अस्तित्व आहे, त्या परब्रह्माचंच अस्तित्व आहे. इथं कोणाचंच अस्तित्व नाही. कारण जे अस्तित्व आहे असं तुम्ही म्हणता, जे डोळ्यानं दिसते हे अस्तित्व आहे. मग राहते काय? अरे राहते काय? हे काय होऊन जाते? कलाच होऊन जाते. आता आज तुम्ही इथं आहे, पण 100 वर्षानं कोण राहील इथं? सांगा बरं, कोण राहील? मग खरं का खोटं? खोटं आहे. मग तुम्ही काय म्हणता? मी आहे. आणि तिच्यातच चाललं सर्व जीवन तिच्यातच चाललं. मी 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 म्हणजे अहंकार आला. टोपी सरळ आहे ना? सांगत जा. हां 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 हां. मग ही तुझी इच्छारूप मायाशक्ती कशी आहे असं कोणी विचारील तर जसा अंतःकरणामध्ये अपार कल्पनाचा विस्तार, तुमच्या मनामध्ये अनंत कल्पना असतात, अनंत विचार असतात, अनंत वृत्ती उठते आणि नाश पावते, तसा मायेचा विस्तार. हां, आता मी चुप बसतो, तुमच्या मनामध्ये विचार सुरू आला की नाही? किंवा तुम्ही घरी गेले, झोपले, विचार सुरू आहे, उठल्याबरोबर तुमचे विचार सुरू, तुमची वृत्ती काम करायला लागते, तुमचे संकल्प विकल्प चालू राहतं की नाही? हां, मग अंतःकरणामध्ये अपार कल्पनाचा जो विस्तार आहे, त्या विस्तारालाच माया म्हटलेला आहे. बरोबर आहे. परंतु पाहू गेले असते ते सत्य स्वरूपात पाहायला मिळत नाही. मग खरं जर पाहिलं तर सत्य स्वरूपामध्ये ते संकल्प विकल्प नाही, कल्पना नाही. सत्य स्वरूपाच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पनाच नाही, वृत्तीच नाही, संकल्प विकल्पच नाही, मनच नाही. मग बाकीचं तर लय लांब राहिलं. हां, तसाच मायेचा विचार आहे. बरोबर आहे. जे रात्रंदिवस तुझ्या स्वरूपामध्ये तल्लीन असतात, जे रात्रंदिवस तुझ्या स्वरूपामध्ये तल्लीन असतात, त्यांनाच तुझ्या मायेची स्थिती कळावी. पहा, जे रात्रंदिवस तुझ्या स्वरूपामध्ये तल्लीन असतात, म्हणजे आपण काय करतो? भगवंताचं नामस्मरण करतो तिच्यामध्ये तल्लीन होतो, एकरूप होतो. अवस्थेमध्येही आपलं तसंच होते. प्रबोध घेता मनुष्य तिच्यामध्ये तल्लीन होते. आपोआपच तो प्रबोध सुरू राहतो. तुम्हाला माहीत नाही, आपोआपच सुरू राहतो. तो समजत काही नाही, पण तो आपोआपच सुरू राहतो प्रबोध. इथपर्यंत मदल गेली पाहिजे. नुसते प्रबोध झाले काय झालं, काय करताय? काही नाही, हे रिकामतोड धंदे नका करू.
पुन्हा जन्म मरणाच्या याच्यात तरफडसार आणखीन काय नाही जमणार. गंमत नाही परमार्थ. मग काय रात्रंदिवस तुझ्या स्वरूपामध्ये जे तल्लीन असतात म्हणजे नामस्मरण करतात तुझं आणि तुझ्यामध्ये तल्लीन असतात. आता इथं रात्रंदिवस हे करायचं काही काम नाही, जसा वेळ मिळेल तसं, पण आपली वृत्ती त्याच्याशी स्थिर झाली पाहिजे, एकरूप झाली पाहिजे. क्षणभर काय होईना तरी स्थिर झाली पाहिजे. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे ते जे रात्रंदिवस तुझ्या स्वरूपामध्ये तल्लीन असतात त्यांनाच तुझ्या मायेची स्थिती कळाली, त्यांनाच मायेची स्थिती कळाली की माया कशी आहे. आणि म्हणून ते सर्व जगाकडे मिथ्या दृष्टीनं पाहतात की अरे हे जग आज आहे उद्या नाही. अरे 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 हे जे आहे ना हे 100 वर्षांनी याच्यातला एकही सापडणार नाही. हे 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 पाहून राहिलो मी, 100 वर्षांनी एक बी सापडणार नाही. काय झालं तिच्यात? बदल झाला. कारण जे दिसते ते सर्व नाश पावणार आहे. मग राहील काही शिल्लक नाही. आणि जे सत्य आहे ते जसंच्या तसंच आहे. आणि ते त्या ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे आणि तेच तुमच्यामध्ये आहे. कळून राहिलं? जरा विषय कसा आहे थोडा आळीगोळीचा विषय आहे. म्हणून मायेची स्थिती कळाली. जे तुझ्यामध्ये तल्लीन नाही त्याईलेच फक्त मायेची स्थिती कळाली. का? कारण त्यांनी मायेला खोटं वाढलं. कारण जगाकडे ते पाहतात, हे कसे पाहतात ते मिथ्या दृष्टीनं पाहतात की बा माया नाहीच, नाही काय. त्या महापुरुषाच्या ठिकाणी अज्ञानाची भ्रांती म्हणजे भ्रम नाही. अशा पुरुषाच्या ठिकाणी अज्ञान शिल्लक राहत नाही. तिथं भ्रांतीच नाही, तिथं कोणता विचारच नाही. मग जन्ममृत्यूचे बंधन आणि त्या बंधनातून सुटणे म्हणजे मुक्ती. काय आहे? जन्ममृत्यूचं बंधन, जन्म न मरणं हे झालं बंधन. आणि या बंधनातून सुटणं म्हणजे मुक्ती. मग आता मुक्ती का म्हटलं? कारण बंधन आहे म्हणून मुक्ती. तुम्ही मुक्त का? तुम्ही बांधलेले होते म्हणून तुम्ही मुक्त. अरे बांधलेलेच नसते तर बंधनाचं काम नव्हतं. मग तुम्ही बांधलेले होते म्हणून तुम्ही मुक्त. म्हणून बांधलेले आहे म्हणून मुक्त हा शब्द आला. नाही तर मुळात तुम्ही कोण आहे? मुक्तच आहे. बरोबर आहे. मग जन्ममृत्यूचे बंधन आणि त्या बंधनातून सुटणे म्हणजे मुक्ती. हा जो कठीण ओढसा आहे, बरोबर आहे, तीच खरी अज्ञानाची अवस्था. जन्म न मरणं हीच अज्ञानाची खरी अवस्था आहे. त्याच ठिकाणी अज्ञान आहे. मग जग अज्ञानात आहे की ज्ञानात आहे? जग तुम्ही तिकडे मलकापूरकडे पहा. तिकडे इकडे अज्ञानात आहे की ज्ञानात? अज्ञानाच आहे. जग कशात आहे? अज्ञानात आहे. काय त्याला जन्मही माहीत नाही, मृत्यूही माहीत नाही, मायाही माहीत नाही, ब्रह्मही माहीत नाही, नामही माहीत, काहीच माहीत नाही. म्हणून ते जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकले. आणि तीच खरी त्यांची काय आहे? अज्ञानाची अवस्था आहे. झोप लागल्यानंतर जसे लटके स्वप्न पडते. आता सांगितलं, झोप लागली की स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये एखाद्यानं आपल्याला मारलं स्वप्नात तर आपण रडतो की नाही? किंवा स्वप्नात आपला एखादा पाय कटला, आपण स्वप्नात दुःखी होतो की नाही? खरं दुःखी होतो काय? मग कशात? स्वप्नात. तर मला स्वप्न पडलं, मस्त स्वप्न पडून राहिलं, 2-4 जण आडणे तुम्हाला चांगलं हाणलं, तुमचा पाय तोडला, मग तुम्हाला काय होईल? दुःख होईल. कशामध्ये? खरं आहे काय? आणि ढुंगणार लाच मारली. अरे म्हणजे स्वप्न पडल्यानंतर स्वप्नामध्ये स्वप्न हे सत्य वाटते, पण तेच जाग आल्यानंतर तेच स्वप्न काय होते? मिथ्या होऊन जाते, खोटं होऊन जाते, नाहीसं होऊन जाते. बरोबर आहे. त्या स्वप्नात
त्या स्वप्नाने जीव काय होतो मग? सुखी दुःखी होतो स्वप्न पडल्यानंतर. असंच अज्ञानाच्या झोपेत जगाच्या ठिकाणी काय आहे? अज्ञान आहे. मग झोप कोणती आहे त्यांना? अज्ञानाच्या झोपेत भ्रमाचा फासा पडतो. एकदा भ्रमाचा फासा पडला की तो सुखदुःख भोगतो आणि मग बंधनामध्ये, दुःखाच्या मध्ये पडतो, अडकतो, दुःख भोगतो. ज्याच्यावर तुझी कृपा झाली, बरोबर आहे, त्याला स्वरूपाची जाग आली. मग भगवंताची ज्याच्यावर कृपा झाली त्यानं आपल्या स्वरूपाला ओळखलं. तुमच्यावर सर्वावर कृपा झाली नाही काय, म्हणून तुम्ही भगवंताची कृपा झाल्यामुळे तुम्हाला आपल्या स्वरूपाची जाग झाली की बाबा रे, मी देह नाही, मी कोण आहे? आत्मा आहे. कारण तुम्ही तुमच्या स्वरूपाला ओळखलं नाही काय. त्यामुळे भ्रांतीचा निराश झाला आणि भ्रांतीचा निराश झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी जी कल्पना होती, ही कल्पना काय झाली? खलास झाली, नाहीशी झाली. कल्पना शिल्लक राहिली, भ्रांतीच शिल्लक राहिली नाही आणि वृत्ती तुझ्या स्वरूपाशी एकरूप झाली, बुडून गेली. वृत्तीच शिल्लक राहिली, भ्रांती गेली, कल्पनाही गेली नाही काय, आणि वृत्तीसुद्धा शिल्लक राहिली नाही. मोकळं राहायचं, मोकळं. हां, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी बुडाली. हां, वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी बुडाल्यानंतर आहे का, किती महत्त्वाचं आहे. आपली जी वृत्ती आहे, संकल्प, विकल्प, विचार, आपली जी वृत्ती आहे, ही वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी ज्यावेळी बुडून जाते, एकरूप होते, हां, त्यावेळी जीव हा, पुन्हा सांगतो, लक्षात आहे का? ऐकून राहिलं का तिकडे? हां, वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी बुडाल्यानंतर, म्हणजे आपली जी वृत्ती आहे, संकल्प, विकल्प आहे, विचार आहे, हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी बुडतो. म्हणजे त्या स्वरूपाच्या ठिकाणी काय होतो? तो एकरूप होतो. हां, ते काय बाजून राहिले? हां, मग वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी बुडाल्यानंतर, म्हणजे एकरूप झाल्यानंतर जीव हा जिवंतपणीच मुक्त होतो. तुमची वृत्ती मुरली की जीव हा मुक्त झाला. हां, मग ती वृत्तीच बुडाली पाहिजे, वृत्तीच नाही शिवायला पाहिजे. हां, वृत्तीच नाही शिवायला पाहिजे ना. हां, चल भाई, जा माऊलीला शरण जा. चल 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 चला, चल 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 भाई, चल भाई, चल 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 चल, आवरून ये. मग आता तुम्हाला प्रश्न कोणीही विचारला तर सांगता येईल काय? तुम्ही मुक्त का बंध? तुम्ही कोण आहे? अरे हां, मुक्त आहे का बंध आहे? बांधलेला आहे की मुक्त आहे? अरे सांगा ना. हां हां, आवरून घे. काय मुक्त आहे काय? हां, हे जरा फाटकं थोडीचं घे. हां, म्हणजे तुम्ही सर्वजण कोण आहे? अरे फाटका आता हे थोडीशी घ्यायचं म्हणून मोठ्यानं म्हणत जा ना. आता इथं कोण आहे? त्या टायमाला मला ऐकूच आहे. हां, पहा, बस बे, आवरून घे. हां, पहा. हां, तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही बंध की मुक्त, तर सरळ काय सांगायचं? आम्ही मुक्त आहे. बरोबर आहे. पण केव्हा? जिवंतपणेच तुम्ही त्या स्वरूपात बुडाले तेव्हा. आत्मस्वरूपामध्ये तुम्ही जर एकरूप झाले, त्या स्वरूपाशी जर तुम्ही एकरूप झाले, तर जिवंतपणीच तुम्ही मुक्त आहात, मेल्यावर नाही. मेल्याची वाट पाहू नका.
मालकापुरात लोकायला म्हणा हात काय मग आम्ही मरीन आणि मग मुक्त होईन. हां हां बापा याचे किती हाल झाले, किती हाल झाले. अरे बापा बापा इतके हाल झाले, इतके हाल झाले. शेवटी मुक्त झाला. हा मुक्त झाला की बांधलेला होता तो, बांधलेला आहे तो. कसा मुक्त होईल. अरे काय. आणि विशेष म्हणजे बायाची लय मजा येते. अरे 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 लय मजा. हां यानं कोणाचंच वाईट नाही केलं. जीवनभर कीर्तनं प्रवचनं केले, हे केले ते पावर, पण देवाने एवढं दुःख दिलं पण काय हरकत नाही, मुक्त झाला. झाला. कसा मुक्त होईल. मेल्यावर मुक्त होते का मनुष्य. जिवंतपणी मुक्त झाला पाहिजे, मेल्यावर नाही. मग तुम्हाला हे उत्तर सांगता आलं पाहिजे की आम्ही मुक्त आहे, तुम्ही मुक्त नाही. झाले काय तुम्ही स्वरूपाशी एकरूप, आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली काय. मग कशी काय मुक्त आहे म्हणता. 2 थोपडे द्यायची ठेवून. हा आणि मुक्त आहे काय, मुक्त आहे तुम्ही. कठीण आहे बुवा, समजत नाही ना. मग त्याच्याकरता बद्धनमुक्त समजत नाही लोकांना. त्याच्याकरता समजून सांगायचं. पण कधी थोपाडी दिल्यावर ठेवून समजून सांगायचं. आता मी सांगतो म्हणा मुक्त कशाला म्हणतात, असं असं सांगायचं. झालं. सांगता येईल आता. हां हां बरं समजलं ना. हां जीवनमुक्त लोक. बा हां मग स्वरूपाच्या ज्ञानाने फार महत्त्वाचा विषय आहे बरं. स्वरूपाच्या ज्ञानाने संचित जळून जाते. अनंत जन्माचं जे पाप आहे, एका जन्माचं नाही, अनंत जन्माचं जे पाप आहे हे पाप शिल्लकच राहत नाही. स्वरूपाचं ज्ञान झालं, आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की जन्मांतरीचं जे पाप आहेत हे जे संचित करून ठेवलं आहे ते जळून जाते, शिल्लकच राहत नाही. जन्म तुमचा एकच झाला काय, एकदाच झाला काय. अरे बापा 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 किती जन्म झाले नाही काय. हां तुम्ही म्हणता या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात भोगू. अरे तुम्हाला जन्मच नाही ना, तर पुढच्या जन्माचा काय संबंध आहे. बरोबर आहे. मग स्वरूपाचं ज्ञान झालं, आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की सर्व संचित जन्मोजन्मीचे अनंत जन्माचे जे संचित असते, पाप असतात, हां सुखदुःख असते, हे काय होऊन जाते, जळून जाते. आणि स्वरूप बोधावर आरूढ होतो. काय त्या बोधावर काय होतो, तो आरूढ होतो. आत्मस्वरूपाशी तो एकरूप होतो. आणि ते ज्या वेळेस असं होईल, स्वरूप बोधावर आरूढ झाल्या कारणाने त्याला क्रियामान कर्मही लागत नाही. फायदे 2. पहिला फायदा संचित कर्म जळून जाते, हा पहिला फायदा. दुसरा फायदा क्रियामान कर्म म्हणजे जन्मल्यापासून आतापर्यंत जेवढं कर्म आहे हे सर्व कर्म जळून जाते. आता कोणतं राहिलं, आता कोणतं राहिलं. अरे राहिलं ना, कोणतं राहिलं. अरे रामा 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 प्रारब्ध कर्म. हां हां पास, बाकी सरी नापास. पास होणंच आहे म्हणजे जवळ येरीच बसते का. नाही तर माहिती परीक्षा घ्याल तुम्ही. बर जन्मोजन्मी स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर जन्मोजन्मीचं कर्म हे काय होऊन जाते, जळून जाते. संचित कर्म जळून जाते. आणि जे काय म्हणतात क्रियामान कर्म आहे या जन्माचं ते सुद्धा नाहीच होते. मग शिल्लक काय राहते, प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे जन्मल्यापासून आतापर्यंत तुम्ही जे जे काही केलं असेल, जेवढं काही प्रारब्ध तुमच्या हिशावर असेल ते प्रारब्ध तुम्हाला भोगावंच लागते, ते टळत नाही.
मग क्रियामान कसं? अरे क्रियामान कर्म म्हणजे क्रियामान कर्म लागतच नाही, ते खलास होऊन जातील ते क्रियामान कर्म. का खलास होते? का खलास होते? कारण तुमच्याजवळ भगवंताचं नाम आहे म्हणून ते क्रियामान कर्म लागत नाही. आता राहिलं प्रारब्ध, म्हणजे ब्रह्मदेवानं लिहून ठेवलेलं जे आहे प्रारब्ध भोग, तुला असं असं होईल, तुझा तसं तसं होईल, तुझा मृत्यू असा होईल, तुमचा तर पोटदुखीनं होईल का, काय पाय दुख्यानं होईल का, कॅन्सरनं होईल का, कशानं होईल, आहे जे लिहून ठेवलं आहे ते प्रारब्ध भोग मात्र टळत नाही, ते भोगूनच भोगावे लागतात. बापा एवढा देवदेव करते पण किती हाल झाले व माय. अरे ते प्रारब्ध कर्म आहे बाबा, ते तर भोगल्याशिवाय नाही सुटत ना. ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा भोगावं लागले जिवंत असताना, तुकाराम महाराजांना, रामकृष्ण परमहंसांना, सर्व संत त्या प्रक्रियेतून गेले. प्रारब्ध कर्म हे प्रत्येकाला भोगावंच लागते, ते टळत नाही, काहीही केलं तरी टळत नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित, गुरुकृपेनं ते प्रारब्ध कर्म टळत तर नाहीच, पण गुरुकृपेनं ते सौम्य होते, थोडंसं कमी होते. बरोबर आहे? एवढंच की पाय तुमच्या प्रारब्धात पाय तुट्याचा असला तर प्रारब्ध कर्मानं पाय तुटणारच आहे. पण गुरुकृपा असली तर नुसतंच थोडंसं चाक, म्हणजे चाक जाईन तिच्यावरून पण ती जुटीन आणि चालता येईल, लंगडत काय होईल पण चालता येईल. गुरुकृपा. हे कळलं? कठीण रे बाबा, कठीण. तिन्ही प्रकारचे कर्म समजले काय? हां, सांगायला तुम्हाला काय हवा म्हणून राहिले, अहो सांगायला कीर्तनातलं सांगायला पूर्ण एक कीर्तनीच्यावर घेतलं, हवा म्हणून राहिले. हा फक्त त्यात पोरील, या 2-3 पोरीले नाही समजलं, फक्त बाकी सर्वले कळेल आहे बा. हां बरं, त्याच्या भाग्यानं आज अजून आला तो विषय डबल. हां आता हे इथं सत्संग म्हणून या पोरी आल्या. आता तुमच्या घरी सत्संग असलं, माय कशाला झालं, लय लांब आहे ना, इतक्या लांब कोण जाईल, जाऊ दे बसल्या घरीच खात. ह्या पोरी अशा टाईमला नवऱ्याचं सुद्धा ऐकलं नाही पाहिजे. हॅट हे करून ठेवलं, हे खायचं तुमच्या हाताने घ्या, मी रोज देते तुम्हाला खायला, आत्ता तुमच्या हातानं खा, मी चालली कुठं सत्संगाला. कळलं काय? हां हां असंच करा पुरी हो. हां 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 काय भ्यायचं नाही, मी आहे ना, हॅट भ्यायचं नाही. हां हां समजलं. मग संचित कर्म, क्रियामान कर्म आणि शेवटी प्रारब्ध कर्म. परंतु प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी मिळालेले जे शरीर आहे, हे शरीर आपल्याला प्रारब्ध भोगण्याकरता दिलेलं आहे, त्याला प्रारब्धवशा सुखदुःखांना सामोरे जावेच लागते, ते टळत नाही. देवही आला तरी टळत नाही, भोगावंच लागते, ते टळतच नाही आणि आतापर्यंत टळले नाही. बरोबर आहे? म्हणजे प्रारब्ध हे भोगूनच संपवायचं आहे. प्रारब्ध भोग हा भोगूनच आपल्याला संपवायचा आहे, त्या दुःखातूनच आपल्याला. मग लोक म्हणतो काय बाबा एवढं नाम घेतलं, आहे येडे, काय नाम घेतलं, हे झालं ते झालं, काय का मग एवढं दुःख. अरे बाबा ते दुःख सांगता येते का, ते भोगावंच लागते ते. मग साधू संत असो, ऋषीमुनी असो, कोणीही असो, तुम्ही आम्ही कोणीही असो, भोगावंच लागते, भोगल्याशिवाय जमत नाही. हे श्री गुरुदेवा तुमच्या कृपेचा असा महिमा आहे. बरोबर आहे? जसे लोखंडाचा अलंकार असावा, लोखंडाचा अलंकार असावा आणि त्याने परिसाचा स्पर्श करावा, काय होईल त्याचं? सर्व लोखंडाचे दागिने घातले आणि परिस आणला आणि त्याला धक्का लावला लोखंडाला, काय होईल त्याचं? सर्व सोनं होईल, नाही काय? त्याचा परिणाम लोखंडाचा काळीमा दूर होऊन त्याचे काय होते? सोने होते.
म्हणजे परीसाने लोखंडासारखा नीच किंवा कमी दर्जाचा धातूला श्रेष्ठ म्हणजे सुवर्णत्व आणून दिलं. एवढं मोठं नीच दर्जाचं जे धातू आहे, नीच दर्जाचं जे लोखंड होते, त्या लोखंडानं काय केलं, त्या लोखंडाला काय केलं, त्या परीसानं सोन्यापर्यंत उच्चपद प्राप्त करून दिलं. परंतु लोखंडाचा जो अलंकार तयार झाला तो लोखंडाचे सोने झाले तरी काय, लोखंडाचा अलंकार जरी तयार झाला पण लोखंडाचे सोने झाले तरी नामरूपात्मक अलंकार हे मात्र जसेच्या तसेच राहतात. सोन्याचे जरी झाले, बरोबर आहे, तर तुमच्या ठिकाणी असलेलं जे नामरूपात्मक अलंकार आहे, म्हणजे हा जो देह आहे हा जसाच्या तसाच राहील, तो बदलत नाही. म्हणजे श्री गुरुकृपेने जीवपणा जातो आणि त्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते, म्हणजे तो जीव राहत नाही. आणि नामरूपात्मक शरीररूपी अलंकार प्रारब्ध संपल्यानंतर तदाकार होतो, त्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. काय शिल्लक राहते, काय शिल्लक राहते, काहीच नाही. आणलं काय होतं, काहीच नाही. शिल्लक काय राहिलं, काहीच नाही. मोकळे, त्याला मुक्त होणं म्हणतात. आम्ही आणतो काय, कर्म. जिंदगीवर कर्म जसंच्या तसंच राहते, बरोबर आहे. कर्म जसंच्या तसंच राहते. पैसा कमवतो, करोडोपतीन, अब्जोपतीन, बाबा 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 कमवतो 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 आणि शेवटी मरतो. काय नेतो, काय नेतो, कर्म घेऊन जातो. गाठोडं बांधतो तो, घेऊन जातो. नेतो काय, नाही नेत. आपण काय केलं, काहीच आणलं नाही आणि आपल्याला काही नाही, काही घेणं देणं नाही. फक्त आहे तोपर्यंत प्रारब्ध कर्म आहे, तोपर्यंत चालू राहायचं आणि एक दिवस मोकळं. टँग 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 देवानं बोलवलं की. चुकीचं आहे का, गेला का झोपा. हां कळलं. कार भाऊ, एक तास झाला का रे भाऊ, तोंड दुखून राहिलं. एक तास झाला का, हा झाला, किती झालं काय, आणखीन थोडंसं. बा झोप, तुम्हाला झोपा येत नाही ना. आम्ही खुशीमान हसतं म्हणाल काय, झोपान घेपा आल्या. तुमची डँटँगची भीती वाटते मरणाची. पाच पांडे बुवा असले की आपल्याला हसू आलं, तोपर्यंत आपल्याला हसू येत नाही. हां मग आपल्याला आनंद होते. हां मग पहा, जीवरूपी लोखंड, शरीर हा अलंकार आणि श्री गुरुरूपी परीस, बरोबर आहे. श्री गुरुरूपी परीसाने जीवरूपी लोखंडाला सुवर्णत्व म्हणजेच ब्रह्म भावावर आणले आणि प्रारब्धवशात आणलेल्या शरीररूपी अलंकारांना तो मुकत नाही. नाही काय, म्हणजे शरीर आणि शरीराच्या व्यवहाराला न मोडता तो जसाच्या तसाच ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. मोडल्या जाते काय, हे मोडल्या जाते काय, हे नाही. हे असंच राहते, फक्त जाणलं पडते, माती होते फक्त याची. जोपर्यंत आहे तोपर्यंत असंच राहतो. शेवटी तो त्या शरीर सोडलं म्हणजे त्या स्वरूपाला तो एकरूप होऊन जातो. वास्तविक मी आत्मा ब्रह्मरूप, आता पहिलेच सांगितलं तुम्हाला, सर्वात पहिले सांगितलं, आत्मा आणि ब्रह्म अलग नाही. आत्मा परमात्मा नाही काय, अलग नाही. वास्तविक मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा पूर्ण बोध प्राप्त झाल्यानंतर सजीव निर्जीव म्हणजे जळ आणि चेतन अशा चराचरात्मक अनंत ब्रह्मांडामध्ये एकच ब्रह्म व्यापक आहे.
सजीव असो का निर्जीव असो, जळ असो का चेतन असो, बरोबर आहे. हां, चर असो का अचर असो, हे चराचरात्मक अनंत ब्रह्मांडामध्ये एकच ब्रह्म व्यापक आहे आणि ते ब्रह्म तुमच्या आतमध्ये पूर्ण चराचरामध्ये एकच ब्रह्म आहे. हे पोकळी आहे ना, पोकळीमध्ये सुद्धा ते ब्रह्म आहे, तुमच्या आतमध्ये सुद्धा आहे, बाहेरही आहे, चारही बाजूनं आहे. तुम्ही त्या ब्रह्मात खेळता, बरोबर आहे. कारण ते ब्रह्म सर्वांना काय आहे, व्यापून आहे, बरोबर आहे. कोणताही भेद राहत नाही. त्यामुळे तो शरीरासहित त्याला स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर तो त्या शरीरासहित स्वतः ब्रह्मरूप अनुभवतो, शरीरासहित तो ब्रह्मरूप होतो. एकदा स्वरूपाची प्राप्ती झाली की त्याचं हे जे शरीर आहे हे काय होऊन जाते, ब्रह्मरूपच होऊन जाते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांचं शरीर असताना सुद्धा हे कसे होते, ब्रह्मरूपच होते. श्रीपाद बाबा कसे होते, ब्रह्मरूप. जिवंत असताना सुद्धा ब्रह्मरूपच होते, ब्रह्मरूपच आहे ते. सर्व संत त्याच प्रक्रियेतून गेले आणि ब्रह्मरूप झाले. म्हणजे शरीरासहित ते ब्रह्मरूप होतात. मग शरीराला धरायला पाहिजे की सोडायला पाहिजे, शरीरासहित ते ब्रह्मरूप होतात. मग शरीराला धरायला पाहिजे की सोडायला पाहिजे, अरे हा धरायला पाहिजे. संत जर शरीरानं ब्रह्मरूप होते तर कोणतेही संत, कोणतेही गुरु हे शरीरानं काय आहे, ब्रह्मरूपच आहे. शरीराला पाहणंच नाही ना. मग आम्ही काय करतो, शरीरानं जर ते ब्रह्मरूप आहे तर मग त्या दृष्टीनं आम्हाला त्या शरीराकडे पाहायला पाहिजे. पण आम्ही काय पाहतो, नाक, डोळे, हात, पाय, बोलणं, हे मला रागावलं, मला शिव्या दिल्या, अमुक झालं, टमुक झालं, टमुक, वा 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 वा, तिकडे पाहतो आम्ही. असंच पाहतो ना, अशीच आमची दृष्टी आहे ना. हां, शेवटी चर्मदृष्टीनंच पाहतो. चर्मदृष्टी त्या ठिकाणी उपयोगाची नाही, लक्षात घ्या. शरीराचा भेद हा फक्त व्यवहारापुरता, हा जे शरीराचा भेद हा फक्त व्यवहारापुरता. माणूस आहे, बाई आहे, माणूस आहे, पोरगा आहे, लहान मुलं आहे, अरे हा फक्त व्यवहारापुरता भेद आहे. नातू आहे, वाचा आहे, बाची आहे, अमुक आहे, पुतणे आहे, चुलता आहे, काय काय काय, हे फक्त व्यवहाराकरता हा भेद आहे. नाही तर आहे मात्र ते सर्व एकच, बरोबर आहे. वास्तविक तो व्यवहारच त्या ठिकाणी संपलेला असतो. संताच्या ठिकाणी असलेला तो व्यवहारच संपलेला असतो. कारण ते त्या स्वरूपाशी हमेशा करता काय असतात, एकरूप असतात. म्हणून त्यांचा देहसुद्धा ब्रह्मरूपच असतो. आतमध्ये तर ब्रह्मरूप असतेच, प्रश्नच नाही, आहेत सर्वच जण आहे, पण त्यांचा देहसुद्धा काय असतो, ब्रह्मरूपच असतो. हां, इथपर्यंत जर आपली चर्मदृष्टी सात्विक असेल तर मात्र तरल्या जाईन. आणि नाही नुसतं शरीराकडे पाहिलं, मेळ बसणार नाही, नाही जमणार. किती झाले भाऊ, बरं. पहा झोपले काय, हां झोपले. पहा, जीवाच्या हातून थोडंसं घेतो 5 मिनिट. जीवाच्या हातून जे जे कर्म घडले, असं कोणी आहे का की त्याच्या हातून कर्मच घडलं नाही. प्रत्येकाच्या हातून तो कसाही असला तरी त्याच्या हातून कर्म घडतेच. मग प्रत्येक जीवाच्या हातून जे जे कर्म घडले त्या त्या पाप पुण्यात्मक कर्माने सुखदुःख भोगण्याकरता जीवाला शरीर प्राप्त होते. तुम्ही जसं कर्म केलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला शरीर प्राप्त होते, लक्षात घ्या. मग मी असा कसा झालो आणि मी तसं कसं झालो, मलाच दुःख आलं, असं झालं, हां हां ते नाही. तुम्ही जे कर्म केलं असेल त्यानुसार तुम्हाला हे शरीर प्राप्त झालेलं आहे.
प्रत्येकाचं कर्म अलग 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 आहे, म्हणून तुम्हाला तसं शरीर प्राप्त झालं. इतकुसा जरी 1 अंशाचा जरी फरक असला तरी तो बदलू शकतो. एका अंशाचा फरक आहे. ज्यानं जसं कर्म केलं त्यानुसार त्याला तसं सुखदुःख भोगण्याकरता शरीर प्राप्त होते. एवढं कळलं काय? भोगण्यासाठी शरीराला अमुक शरीररूपी अलंकार नावाला प्राप्त होते. मग ते भोगण्याकरता हा अलंकार पहा ना, नाक कसे, डोळे कसे, हात कसे, पाय कसे, काय का पा 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 ते खुर्चीवर बसलेले कसे, खाली बसलेले कसे, हे कसे, हा बरोबर आहे. हे सगळे अलंकारच आहे. हे अलंकार भेटले तुम्हाला कशा करता? तुमच्या ठिकाणी असलेलं कर्म हे भोगण्याकरता. मागचं जे कर्म होतं ना भोगावंच लागेल, टळणार नाही, म्हणून हा देह भेटला. बरोबर आहे. आणि त्या पंचमहाभूतात्मक शरीराच्या माध्यमातून, या शरीराच्या माध्यमातून, बरोबर आहे, तो जीव सुखदुःखामध्ये भोग भोगू लागतो. मग त्याला सुख होते, दुःख होते, त्याच्या माध्यमातून, या देहाच्या माध्यमातून त्याला भोगावं लागते. हे कळलं? हे कळलं काय? हां, कारण कर्म कोणाला सुटत नाही, ती भोगावंच लागते. परंतु त्याला श्री गुरुचा कृपाप्रसाद प्राप्त झाला आणि तो जीव शरीर नष्ट न होताच, बरोबर आहे, स्वरूपस्थितीला प्राप्त झाला. पण गुरुची कृपा झाली, सद्गुरूचा कृपाप्रसाद मिळाला आणि शरीर हे नष्ट न होताच याच देहामध्ये तो मुक्त झाला, स्वरूपस्थितीला प्राप्त झाला. म्हणजे लोखंडाचे अलंकार न मोडता ते लोखंड त्या परिसानं काय झाले? सुवर्ण झाले, सोने झाले. कळलं काय? हां, म्हणजे तुम्ही कोण आहे? सर्व सोने. सोनं पहिले होते लोखंड, आता सोनं झालं. पहिले लोखंड होतं, आता काय झाले? सोने झाले. कशानं? परिसानं. कोणता परीस? येळा परीस आहे का नाही? हां, काय चुकलं काय? बरोबर आहे ना? हां, बरोबर म्हणणारच आहे तुम्ही. काय हरकत नाही. तर आज पहा किती मजा आली. एकादशीच्या निमित्तानं हा आनंद आपल्याला उपभोगायला मिळाला. पण सहज या मग उद्या सत्संगाला. हा सत्संग झाला एवढा. शब्दामध्ये सुद्धा काय आहे? ताकद आहे, शक्ती आहे. आणि तो आनंद तुम्ही उपभोगला, काय हरकत नाही. तर मी येळा माणूस आहे का नाही? माझ्या ठिकाणी जी मी सेवा केली नाही काय, माझ्या ठिकाणी झालेली जी सेवा, ही सेवा सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतान की जय. घ्या.